अशा प्रकारे त्या मुक्ताबाईला आपल्या संकटामध्ये तो गुंतवतो आणि कशा प्रकारे ती बाई मार्गात येते। तिचा पतिदेव दारूचे व्यसन करतो आणि कशा प्रकारे ती बाई आपल्या पतिदेवाला मार्गाच्या मानव धर्माकडे नेते। आणि या गीताच्या माध्यमातून अनुभव गीत आपल्या समोर सादर होत आहे का। पाच वर्षाचा मला झाला 5 वर्षाचा मला झाला माझ्या लग्नाला। पण काय परमेश्वरा, अरे काय माझी परीक्षा घेतही नाही। अरे रात दिवस तुझे नामस्मरण करते मी, तुझ्या भक्तीमध्ये गुण गाते, पण का माझ्या नशिबी। अरे एका पुत्राची तर आशा केली आहे मी तुझ्याकडनं, पण काय माझ्या नशिबी असे कुणास ठाऊक। परमेश्वरा 5 वर्ष लग्नाला झाले, माझ्या बरोबरच्या माझ्या मैत्रिणी सुद्धा लग्न झाले, त्या 1-2 लेकराच्या माया होऊन गेल्या, पण मी अजिबात एका लेकराची आई सुद्धा नाही झाली। याच्यामध्ये माझा दोष आहे का। मला समाज छळतो, का छळतो समाज मला। माझ्या हाती मुलगा असला असता कधीच माझ्या हातात मुलगा झाला असता, पण नाही, हे तर परमेश्वराची देण आहे। नाही परमेश्वर नाही, सासूबाईला पुष्कळची बोलायची, सासरा पुष्कळची बोलायची। हे पांडवराची अवस्था आहे म्हणे, माझ्या घरामध्ये माझ्या वंशाला दिवा देऊ शकत नाही म्हणे, हिला ठेवून काय करते म्हणे घरामध्ये म्हणे, माझ्या मुलाचं दुसरं लग्न करून देईन म्हणे माझी सासू। पण काय परमेश्वरा, अरे माझ्या नशिबी एवढं का लिहिलं असेल। नाही सांगत मला परमेश्वरा। नवऱ्याला सांगायला गेली, अहो कारभारी, अहो चला ना, अहो एकाला डॉक्टर उपचार करायचं, पण काय करणार ते सुद्धा। एवढे डॉक्टर उपचार करून झाले, एवढे देवी देवता करून झाले, एवढे जादू टोना करून झाले, पण नाही, काय हरप लागत नाही माझ्या जीवनाला। हा हिरो डोंगर चढते,
माझी मैत्रीण शिला आहे, तिच्याकडे जाते माझ्या मनाला समाधानी होईल. तिच्याबरोबर 2 शब्द बोलल्यानंतर मला खूप बरं वाटते. अशी करते माझी मैत्रीण शिला आहे ना, तिच्याकडे जाते मी. मला नाही तिच्याकडे गेल्याशिवाय मला घर मारणार नाही. आता चल बाई जाते. काय सांगू बाई, माझी वय आता 22 वर्षाची तरुण मुलगी आहे मी. तर काकू तुम्हाला काय सांगू, लई दुःख आहे. माझे 2 शिकणाऱ्या मुलीचे लग्न होऊन गेले, त्यांना 1-2 लेकरं होऊन गेले, पण माझं लग्न जुळत नाही. काय झालं तर ते बाई, रस्ते पावले येतात, पोवा खाऊ देतात, पण माझं लग्न जुळत नाही. मावशी एवढी बुरी पोरगी आहे, काय झालं असं म्हणते. तुम्ही नाकी डोळी छान, तर एकही मुलगा पसंत करत नाही. आहे का तुमच्या गावाने कधी मुलगा? आहे का? कोणता वाला? जो कोणी आहे का तो बसला ना तो? हे त्याच्या केसात नाही रे. नाकी डोळी छान, रंग गोरा गोरा पाना, हात दुखला लागला, मुले लग्न जुळत नाही. अशी काही माझी मैत्रीण शिला आहे. तिचा लग्नाला 5-6 वर्ष झाले बाई. तिला 2 गोष्टी विचारल्या पाहिजे. पटकन झाली बाई तिला बरोबर ताई. अगं तू सगळं आली होती मी माझ्याकडे. होय ना. कशाला ग? कशाला म्हणजे ताई काय सांगू ग, माती वयात 22 वर्षाची तरुण मुलगी आहे मी. तुला आता माहित आहे ना, मी तुझ्या शेजारशीच राहते. अगं रोजचे मुलं येतात बाई, अगं रोजचे मुलं येतात. खाऊ माझं लग्न जुळत नाही ग. हो ना ग, काय झालं तर म्हणजे मला चिंता नको करू. ताई काय तुझ्या लग्नाला जेव्हा योग येईल ना, तुझं लग्न जुळेल ना. पण ताई कधी ग, अर्धी वय घडून गेली माझी वाली. मेकअप करून सुंदर बनवून राहिली बाई. काय ग, काय सांगू तुला. काय झालं ताई, कशाला लढते मग ते तर माहितीच आहे ना. काय 5-6 वर्ष माझ्या लग्नाला होत गेले. हो चालेल ना, पण माझ्या पोटी सरकार काहीच नाही का. पैसे गोष्ट खरं आहे. अगं मला कोणी कधी बोलले ना, तेव्हा मला खूप त्रास होतो. त्या दिवशी माझी घरात आली होती. काय बोलत मी, काय म्हणायचं ग माझं काय करत आहे बाई. भाऊ म्हणे लग्न करून देतो. भाऊ म्हणे भाऊजी का होईला शिला. अगं अगं माझा संसार डुबत चालला का शिला.
तुम्ही सांग ना मला. भटको तू मला पहिली कोणा सांगली म्हणते हा काय करशील सांग ना. अहो त्या नांदुरा जिरी नाही का अहो त्या जिरीवर बाबाजी अंतराणी बाबाजी अहो बाबाजीकडे जाऊन झालं बाई माझं. अहो ते अंतराणी बाबाजी आहेत चमत्कार सुद्धा आहे. हे चमत्कारी काय सांगतो तुला. मग का तो अगो त्या किती सेविका गेल्या त्याला मूल नव्हतं त्याला मूल आला मग अगं अगं मला माहित आहे ज्यांना संकट आहे ना अगं ज्यांना संकट आहे ते या देवाकडे जाते त्या देवाकडे जाते या देवी देवताकडे जाते आपले हात पाहते. होय ना पण कुणाकडे आराम लागतो जो कुणाकुणाला नाही लागत. अगं माझी गोष्ट आहे का तू काय सांग ना. एवढी तू देवी देवतांची पूजा पाठ केली होय. डाकर पाणी केली वजवाणी केली केली ना. एकदा माझ्याशी त्या पंडित सगळं जाऊन बघ महाराजीकडे तुला भरोसा का गं. अगं भरोसा आहे मला मग म्हणते ना तू पण जायचं आपण महाराजकडे. भाऊजीला विसरली का तू ना अगं भाऊजीला विचारलं भाऊजी मला जाऊ देतील नाही. मग कसं करायचं अगं त्यांना विचारत बसून तर महाराज निघून जातील. हो खरं बोल अगं आजच्या दिवसात महाराज आहे. होय का. हो. चल जाऊ मग. सर्व काय आरती मंदिरात जायला उशीर व्हायला मंदिरात जायला उशीर व्हायला त्याचे सरकार लई सारे आहेत हजारो लाखो मध्ये आहेत गाजली महाराज आहेत का खूपच झाले ह्या 10 जिल्ह्यामध्ये त्याचं नाव सांगता येईल घुंगरूवाली बाबा व्यवसाय सरकार नंबर कधी लागते कधी नाही पडते नाही जाऊन
कोई है ही क्या रे? है ना बाबा। है क्या? आप स्थान पे बैठ जाओ। मैं बैठ जाऊं? बैठ जाओ बैठ जाओ। बैठ तो अभी ये देख ये तो अपने काम पे देना पड़ेगा। अपने पास ताकत लगाने आएंगे। हाँ हाँ हाँ। ये दिन के, ये रात के, वो दोपहर के, वो सुबह के, वो शाम के, आज अपना धंधा चलेगा पूरा। हाँ बैठ जाओ बाबा बैठ जाओ। मैं बैठता हाँ। बैठ जाओ। बाबा जी बैठ गए। आरती बोलूं क्या? आरती बोलने के पहले इनको शांत करना पड़ेगा। हाँ हाँ ये नहा के नहीं है। हाँ बाबा। हाँ। और ऐसे आरती चालू करो। हाँ हाँ ओम शांति 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 शांति। सुहा सुहा सुहा। बाबा चालू करो। ओ आरती बाबा जी की पंडा, आरती बाबा जी की
रे बाबा माझं वय तर 22 वर्षाची तरुण मुलगी आहे तरुण मुलं येतात रस्ते मुलं येतात गोवा खाव खाऊ देतात माझं लग्न जुळत नाही म्हणून मी बाबाजीकडे आले बाबाजीकडे आलीस का बाई बाबाजी तिसऱ्या फेरीत पाहिजे बाबाजी शांती 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 आजा 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 ए भाई तुझे हाथ रखो लय मोठं संकट आहे बाई तुला मुलं पावायला येतात अनुभव खाऊ खाऊ देतात एकही मुलगा पसंत करत नाही हे महाराजा तसा वासरा बापूच्या जेला सत्यानाशी महाराज उपाय खोटा कधी सांगत नाही बाबाजी सौ किलो लाडू 6 किलो पेड़े 6 किलो चले 8 भाई आता याच्यानंतर तुले एक मुलगा पावले कुठला बाबाजी टाकरीचा मुलगा भला टाकरी इतला मुलगा आला ना तुले पावरले तर तुझ्या बिलकुल पक्का झाल्याशिवाय राहणार नाही पंडा जर राखून दे मेरा पूरा ट्रक उल्टा हो गया चार के चक्के उल्टे हो गए पूरे हो गए थे बाबा अच्छा हुआ मैं आए तो कोई आएगा तो देख और आया है बाबा आया है आदमी आया क्या आदमी को बता देना आदमी के हाथ नहीं देखता महाराज आज बाबा ताकत नहीं करते उनके हाथ आदमी को बाइक को बोल देना महाराज जी ऐका इथं आश्रमात तिसऱ्या खोलीत आहे थांबून दे आहेत ना बाई काय सांगतात नाही मी त्यांच्या पुजारी त्याच्या पुजारी म्हणजे पहिले दर्शन तुझी घ्या लागेल पहिले मला घ्या मग त्याचं जल्दी भेजो देश का ना खाव खाव तू बनते मला आराम लागेल का मला तिकडे लागेल बाई बिलकुल लागेल हो बाई झोपू नको तू मोठे हातचे लागले तू माझ्याकडे हो बाई हो कोणाला पोरं बाळ नसतील तेही करतात होती कोणाचे लग्न नसतील मुलं तेही करतात कोणाचे लग्न बोलावते असतील तेही करतात काही त्या जोडावत्या का बोलावत्या आजी माझ्या लग्नाला 5-6 वर्ष होती काहीच नाही 5-6 वर्ष नाही जाबाई लवकर जा महाराजचे दर्शन घे शांती शांती
म्हणते आजा 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 अरे बाप रे काय तो प्राण माल आहे यार समोर मागे समोर तुझ्या मागे नाही कर्म भोगाय माझी पत्नी कोटी गेली असेल म्हणलं लग्न झाले डॉक्टर पण जाऊन घबरा नको मी आऊ जिंदाबाद दिल जाने जिगर तुझे निशान किया है दिल जाने जिगर तुझे निशान किया है प्यार किया है तुझे प्यार किया है प्यार किया दिल जाने जिगर तुझे निशान किया है दिल जाने जिगर तुझे निशान किया है प्यार किया है तुझे प्यार किया पेवायचा मन झाला माझा प्यायची पेवायचा मन झाला माझा प्यायची आणि देशी प्यायची कमो तुले म्हणलं डॉक्टरकडे जाऊन तुझ्या महाराष्ट्रात गेली आज मी पायच पूर्ण गाव फिरून सोन्याने तुझ्याकडे आलो मी ढोंगी महाराज आहे तर तुला पहिलेच म्हणलं तू येतो नको म्हणलं काय साठी आलीस तू तुझ्या सोबत आली मी तू या साईड महाराज बोलतो नाही हो महाराज इकडे इकडे पैसा मारूंगा इधर जल्दी आई तू नहीं आता क्या नहीं मारता इधर इसकी तरफ देख प्यार किया है रे तुझे किया है प्यार किया है रे इकडे बाबा इकडे साधू बाबा चुप चुप मुक्ती जास्त बोलायचं नाही तू इकडे
नाही नाही मला लवकर इकडे येत जल्दी या तू हाथ देखता है तू सब बताता है मेरा भी हाथ देख अबे मी माणसाने ना पाहिजे म्हणजे तुला माहित नसेल नाही म्हणजे तुला हात पाय बरोबर माहित नसेल नाही मी बायाचेच पाहिजे हात बाहेरचे हात पाय दे आणि माणसाचे मुझे सांग तू साधू हस ना मुझे सर्वच माहित है मुझे सांग इस दुनिया में सबसे बड़ा है कौन इस दुनिया में सबसे बड़ा कौन या माहितांना उरा इस दुनिया में सबसे बड़ा कौन है वो मंदिर बड़ा मंदिर बड़ा तो धरती पे क्यों खड़ा धरती पे क्यों बताओ धरती बड़ी क्या बोले धरती बड़ी सीधा खड़ा है धरती बड़ी और शेषनाग पे धरती क्यों खड़ी या पापा ने मानलं नसेल माता काय तेरे को मारूंगा मैं कैसे तो शेषनाग बड़ा शेषनाग बड़ा तो शिव जी के गले में क्यों पड़ा कोणा नेऊन टाकलं नसेल तिथे कोण नेलं या आजीने नेऊन टाकलं नसेल त्याची गडगडी तो शिवजी बड़ा क्या बोले शिवजी बड़ा शिवजी बड़ा तो शिवजी बड़ा तो पर्वत पे क्यों खड़ा त्याला जागाच नाही भेटते तिथे जाऊन बसला तेवढ्या मोठ्या पायडावर बता जल्दी तो पर्वत बड़ा टैंकी के नाकना नहीं पर्वत बड़ा तो हनुमान जी की उंगली पे क्यों खड़ा तुझ्या उंदेला रे तो हनुमान जी बड़ा तो राम के चरणों में क्यों भरा हा काय गेला असं त्याच्याकडे माकडे येता नाही का अरे राम बड़ा तो रावण के पीछे क्यों पड़ा विचारता मी सांगतो अब ये बता तू ही बता दे कौन बड़ा है इस दुनिया में सबसे बड़ा वो है कि एक बोतल पी के अपने टंगों पे खड़ा वो मैं बड़ा दारू मट्टी तू ऐसे नांदी लागू नको तुला म्हणलो का आपण साधू संध्याकाळी जायचं नाही आपण जाऊन दे का डॉक्टरकडे जाऊन चला ना तर मग तुझं मन जुळते पण महामन जुळत नाही का तुम्हाला वाटतं का मला वाटते की माझा वारसा नसावा माझं नाव चाललं आहे का माझ्या पत्रामध्ये मूल असावं खरंच का आपण खूप फिरलो का होय ना फिरून थकलो मला टेन्शन आलं दारूचं नाम लागलं तर मला तर मला एक सांगा दारू पिता मी काय करायचं सांगा ना मला आपण नाही सर्व देव कारभारी. पूजलो आपल्या सुख समाधानी नाही आता नाही कारभारी आता कुणाकडे जायचं नाही कुणा साधूकडे जायचं नाही डॉक्टर उपचार करायचं नाही तुम्हाला माहित आहे डॉक्टर उपचार बी नाही करायचं नाही मग काय करायचं अहो मी वडिलाचं इथं होती ना अहो परमात्मा एक सेवेमध्ये होती कसं मला खूप आराम लागत होतं खूप समाधान होतं मला ती शेजारची काकू सांगायची काय म्हणे? काय बसली आहे ती सांगायची मला काकू काय म्हणे ते काकू म्हणे पोरी म्हणे खूप टेन्शन घेते म्हणे असं? तेव्हा हल्लीच्या घराकडे म्हणे तेव्हा रडत राहते म्हणे काय झालं म्हणे तेव्हा मी तिला सांगितली तेव्हा तिने मला सांगितलं माझ्या बहिणी सुद्धा असंच व्हायचं म्हणे म्हणे 5 वर्ष 6 वर्ष लग्नात झाले म्हणे तिला मुलं बाळ नाही झाले म्हणे खूप दारू प्यायचं म्हणे तेव्हा आई म्हणे मग कोणता उपाय केला ते की नाही मार्गात गेली मार्गात हो मी तर पाहिलंच नाही कोणता मार्ग मार्ग नित्य नियमाने पूजा केला खरोखर परमेश्वर पाठीमागे धावून येतो असं होय तर कसं आहे का चलनं तर मग म्हणून मी काय म्हणते जायचं का म्हणजे कारभारी हा. मला एक सांगा अहो एवढं छत्तीसगड देवपूजला आपण पंढरपूरला गेलो अहो महादेवाला गेलो एवढे सारे देवपूजा आपण पुढे धावून आलं का हो नाही ना नाही. म्हणून काय म्हणते मी काय म्हणतेस अहो राया पूजले सारे देव माय राया पूजले सारे
आपण पिढी भजन केले राधिका विठ्ठलाचे नामस्मरण केले मला तो धावून नाही सांगा मला आपण पंढरपुरात गेला राजा एक गोष्ट आहे कोणती अहो तुमची दारू नाही जमणार दारू नाही जमावची आणि तुम्ही गुळाच्या टाकलीमध्ये जात्या रोज खिसे भरून 2 पट्टे आणत्या त्या सुद्धा जमणार नाही म्हणजे दोन्ही कडलं नाही जमाव दोन्ही कडलं जमणार नाही दारू एवढीच नाही जमाव आणि तुम्ही मित्रासोबत कधी कधी खोटं बोलत्या ती सुद्धा जास्त खोटं बोलायला लागत नाही असं का होय कोणी जाऊन आपण की नाही कार्यक्रम साहेबाकडे जायचं असं का हो चल ना मग तर जायचं का चल चला अहो चला ना राया मागावरी चला ना राया कोणाच्या घरी म्हणजे
कोणाचे ही समोरची कार्यकर्ता साहेबाची घर आहे. कोणाचे कार्यकर्ता साहेबाची. हो मी काय म्हणते, हा तुम्ही कार्यकर्ता साहेबाला आवाज द्या. ते मुक्ता काय हो, तुला खरी खरी सांगतो, काय झालं? मला कोणी मोठा समोर भेटला ना तर मला बोलता नाही ना. बाबा मला पाहायला आल्या तेव्हा खूप त्या लोकांमध्ये माझा फाटवा होता, माझा मामा होता, तेव्हा तर खूप सांगावं तुम्ही कोणावरची पिपरावरची अंगात असली तर काही बोलतो ना. असं नाही. आता तुम्ही बोला ना कार्यकर्ता साहेबाला आवाज मारा ना. नाही अहो, मी ना सांगते ना तुम्हाला. मी 4था वर्ग शिकला अहो ना, तुम्ही शिकल्याची काय लागते. मग मी बोलिंग कसाच मी सांगते तुम्हाला कसंच आवाज मारायचं. तू सांगशील ना. हो मी सांगते. हा, कसा करू. करायचं काही नाही आहे. हा. फक्त कार्यकर्ता साहेबाला आवाज मारायचा हो, आहे. हो. मी सांगितलं कसं करायचं. ठीक आहे. असा आवाज मारा. हा. अधी कार्यकर्ता साहेब घरी या काजी. अजी कार्यकर्ता साहेब घरी या काजी. अहो, ए? मग कसं काजी? नसतं म्हणजेस का? असं नाही मारायचा आवाज. हा, अहो सोपा आहे. अधी कार्यकर्ता साहेब घरी या काजी. सोपा आहे. कार्यकर्ता साहेब घरी या काजी. अहो काय ते सोपा आहे. सोपा नाही. अहो तसं नाही म्हणायचं. कसा म्हणा. मी आवाज मारते, तुम्ही ऐका. मी ऐकतो. हो, ऐका नाही. कार्यकर्ता साहेब आल्यानंतर नमस्कार घ्यायचं. नमस्कार घ्यायचं आणि पिचत बोलायचं नाही. सांगतो. हो हो सांगता. अधी काकाजी, अधी कार्यकर्ता साहेब घरी या काजी. काकाजी तुम्ही काकाच्या तुम्हाला एवढे सांगितले मी चवरी बोलत नाही म्हणून. मी काय म्हणते ते आता येतील आणि नमस्कार घ्यायचं. आता नमस्कार घ्यायचं. नमस्कार घेता तुम्ही. हो. अजी काकाजी कार्यकर्ता साहेब घरी या काजी. मला वाटते विनंती वगैरे करत असतील आपण सकाळी चालू ना. हा? हो पांढरीचा. आता नमस्कार 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 काकाजी नमस्कार. नमस्कार. कशा करता आला भाई आमच्या हो घराकडे? हेच कार्यकर्ता साहेब आहेत. हो नमस्कार घ्या ना. हो नमस्कार जी. कसा म्हणू. नमस्कार. नमस्कार जी. हो जी. अहो नमस्कार म्हणत आहे. मग सांगत आहे की समजावून म्हणलो तरी. नमस्कार म्हणा. हो जी. नमस्कार जी. हो. होती म्हणाले काय ते. हो जी म्हणजे अहो नमस्कार म्हणायचं. म्हणलो तरी. नमस्कार म्हणलो. एकच वेळा पण द्या. हो एकच वेळा. नमस्कार. हो जी. अहो तोंडातून शब्द काढायला नमस्कार. म्हणजे आता म्हणू का. तू सांगायचं नाही ना. बोलत आहे मी. हो. नमस्कार. नमस्कार. कशा करता आले आमच्या घराकडे. नमस्कार घ्या. नमस्कार. हा अहो नमस्कार घालणं आलं. हा. अहो तुम्हाला माहितच आहे मी 5 ते 6 वर्ष लग्नाला झाले आणि तुम्ही एवढी दारू पिता. मी रात दिवस रडत राहते. अहो आपल्याला मुलं बाळ नाही, सुख समाधान नाही, म्हणून आपल्या मार्गात तुम्ही त्यांना समजावू. अजी आम्हाला येवायचं आहे. कोटी तुम्ही माझ्या घरी पण आल्या. हो किती येवायचं आहे ना. माझ्या घरीच आल्या ना. आपण कशासाठी राहिला. हा घरी आलो. हो आपल्याला की नाही मार्गात यायचं. हो आम्हाला येवायचं आहे. अरे दादा तुम्ही माझ्या घरी आल्या. तुम्हाला काही लागत असेल तर मी देतो. अशी किती ती आपला कोटी पैसे किती लागत नाही आपल्याला. हा. आपल्याला मार्गात यायचं. मार्गात येवायचं आहे. कशा करता. पुत्र संततीसाठी. म्हणजे तुम्हाला मुलं बाळ नाही जी. काही डॉक्टर वगैरे काही वैद्यवानी केले असेल ना. हो जी. किती पैसे खर्च झाले. 95,000. काही आराम नाही जी. मग इकडे कसे करता आल्या. मग कोणी सांगितलं तुम्हाला. माझी पत्नी म्हणायची. हा आणि माझी ते आजी म्हणायची. आजी म्हणायची. हो का म्हणायची. का म्हणे तू म्हणे इकडे तिकडे तू नको ना. तू म्हणे तू एक ठिकाणी एका भगवंताच्या चरणी द्या म्हणे. आणि मला तू सांगत नाही की म्हणे काही घाबरायचं नाही म्हणे. असं म्हणा. तू का म्हणे खूप फिरलास म्हणे. हे डॉक्टर